हा निर्णय SC कॅटेगरीतील 59 जातींना तोडण्याचा निर्णय आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या 59 जातींना जोडण्यासाठी अथक प्रयत्न घेतले, कायद्याच्या चौकटीत आम्हाला बसवलं, संवैधानिक हक्काधिकार आम्हाला दिले। असं असताना महाराष्ट्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे, निषेधार्ह आहे। निर्णय घेतला त्याच्यानंतर तो जो अहवाल आहे तो देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाही, बघायला मिळत नाही, अभ्यासायला मिळत नाही आणि आम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगितल्या, हरकती नोंदवायला सांगितल्या। आमच्याकडे तो अहवालच नाही, आमच्याकडे तो प्रस्तावच नाही, आमच्याकडे ती माहितीच नाही। आम्ही हरकती नोंदवायच्या कशा? आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं कसं? ते चांगलं का बरोबर, वाईट का चांगलं हे ठरवायचं कसं? हा गंभीर प्रश्न आमच्या समाज बांधवांसमोर खऱ्या अर्थाने उपस्थित झालेला आहे। म्हणून आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना संग्रामपूर तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आमचे जे संविधानिक हक्काधिकार आम्हाला SC कॅटेगरीतून मिळत आहेत हे आम्हाला पुरेसे आहेत, सन्मानजनक आहेत। याच्यामध्येही कुठलीही खाडातोड न करता जो हा तुम्ही उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे हा तत्काळ घेतलेला निर्णय हा रद्द करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने समाज बांधवांना घेऊन रस्त्यावरचा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल अशा मार्गदर्शक सूचनांसह इशारा या ठिकाणी शासन प्रशासनाला आम्ही सर्व समाज बांधवांनी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून आज दिलेला आहे। तुर्तास आज एवढंच। धन्यवाद साहेब। आपण संग्रामपूर येथे संग्रामपूरचे तहसीलदार माननीय प्रशांत पाटील सर यांना आपण आज निवेदन दिलेलं आहे। त्याबद्दल स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी रतन भगत सह मुकिंदा गावंडे यांच्याशी आपण हितगुज केली आणि या माध्यमातून आपण शासनाला जे काही निवेदन दिलं त्याबद्दल धन्यवाद। आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं आहे, परंतु हे मनोवादी सरकार या SC मधल्या 59 जातीला वेगळं वेगळं करून त्यांना तुकडे करण्याचा प्रयत्न आणि एकमेकांमध्ये भांडणं लावून एक आतंकी हल्ला करण्याचा प्रयत्न करता की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आम्ही माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन या शासनाला या ठिकाणी आवाहन करतो, जर का SC उपवर्गीकरणाचा हा जो काही निर्णय आहे हा निर्णय तात्काळ रद्द करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि जर का हा निर्णय रद्द केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि मंत्रालयाचे सचिव यांना या ठिकाणी दिलेला आहे। पुढची प्लॅनिंग काय असेल आपली? जर हे उपवर्गीकरणाचा कायदा जर हा निर्णय जर रद्द झाला नाही तर ऑल इंडिया पॅंथर सेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना व समस्त समाज बांधव जे काही SC कॅटेगरीमध्ये जे काही 59 जाती आहेत या 59 जातीला जोडण्याचं काम ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तेच काम आम्ही रस्त्यावर उतरून हा जो काही उपवर्गीकरणाचा जो काही निर्णय आहे हा निर्णय रद्द करण्याचं काम आमच्याकडून या ठिकाणी प्रयत्न करू आणि जर का हा असा प्रयत्न झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा सुद्धा आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून या शासन प्रशासनाला आणि या मनोवादी सरकारला आम्ही या ठिकाणी देऊ इच्छितो।